एका अशा माणसाला जो बिग बॉसच्या पॅलेटमध्ये बसत नाही हो. अशा माणसाला 1.5 महिना ऑडियन्सने आणि बिग बॉसने त्या घरात ठेवलं. तू जर एका सर्टन डेसिबल मध्ये बोलतोस तर तू आहेस. जर मला तू पटतोयस तर मी तुझ्यासोबत आहे. क्रायटेरिया काय आहे की वीकेस्ट कंटेस्टंटला नॉमिनेट करायचंय. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. बिग बॉस खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करत आहे आणि खरंच खूप चांगल्या गोष्टी आपल्याला बिग बॉसमधून बघायला मिळत आहेत. पण गेल्या आठवड्याचं जे एव्हिकेशन झालं ते थोडंसं मनाला दुखावणार होतं, कारण का एक नाही तर दोन मित्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. आज माझ्यासोबत आयुष संजीव आहे आणि मला जाम भारी वाटते की आयुष आपण या टॉपिकवर गप्पा मारतोय, कारण का ह्याच्या आधी आपण खूप वेगळ्या टॉपिकवर गप्पा मारलेल्या, पण आता बिग बॉसच्या टॉपिकवर गप्पा मारत असताना एक गोष्ट मला मनापासून जाणवते की ह्याच्या आधी मी बघितलेला आयुष आणि आत्ता बिग बॉसच्या घरातून आलेला आयुष ह्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे. असं दरवेळेला म्हणतात की ना, बिग बॉसचं घर खूप काही शिकून सुद्धा जातं आणि बिग बॉसचं घर खूप काही हिरवून सुद्धा घेऊन जातं. काय सांगशील आयुष काय शिकला आहे स्वतःच्या आयुष्यासाठी आणि एक नवीन प्रवास सुरू होणार त्याबद्दल काय सांगशील? पहिल्यांदा थँक्यू सो मच. आणि तुझे इंट्रो केलंस त्यातले मला एक कौतुकाची गोष्ट आहे की शिकवलं खूप आणि हिरावून काहीच नाही घेतलं. क्या बात आहे. ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. मी एक पर्सनॅलिटी, एक आयुष आत घेऊन गेलो होतो आणि त्यात फक्त प्लस 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 होऊन बाहेर आलो. त्यातलं काहीच मी तिकडे गमावलं नाही. मी माझी पर्सनॅलिटी गमावली नाही, मी माझी मतं गमावली नाहीत, मी माझे प्रिन्सिपल सोडले नाहीत, मी माझी शिस्त सोडली नाही. बरोबर. कुठल्याही लेवलला किंवा कुठल्याही मुद्द्याला मी पातळी न सोडता फेस केलं. सो याचं मला स्वतःचं पण कौतुक आहे आणि बिग बॉसचंही कौतुक आहे की 1.5 महिना घालवला मी आणि एका अशा माणसाला जो बिग बॉसच्या पॅलेटमध्ये बसत नाही हो. अशा माणसाला 1.5 महिना ऑडियन्सने आणि बिग बॉसने त्या घरात ठेवलं. सो ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटलं होतं की माझी जी पर्सनॅलिटी आहे ती जर चेंज नाही झाली तर मी 2 किंवा 1 आठवड्यात बाहेर येईन. पण ती पर्सनॅलिटी ठेवून तो 3 इडियट्स मध्ये बोलतो बघ की मैं अपना ॲटिट्यूड रखता हूं, आप अपनी नोकरी रखली. त्या ॲटिट्यूड मध्ये पण 1.5 महिना होतो मी. आणि ऑडियन्सचे खूप खूप धन्यवाद, बिग बॉसचे खूप खूप धन्यवाद. ऑडियन्स कडून अनपेक्षित लेवलला प्रेम मिळालं, अनपेक्षित लेवलला वोट्स आणि अनपेक्षित लेवलला सपोर्ट मिळाला, जो आता मला काल आल्यावर कळलंय. बरोबर. हो. पोस्टर्स आणि हे जे काय म्हणजे बाप रे बाप, हल्लोय मी त्याने. आणि बघ, नशिबात असतं बिग बॉस मध्ये जाणं. जे काही घडलं ते नशिबाचा भाग होता. नक्कीच. सो मी आत्ता तुला सांगू काय झोन आहे माझा, एक्सेप्टन्सवर आहे. मी खूप क्या बात आहे. एक्सेप्टन्स लेवलला वा. आहे की जे झालं ते चांगलं झालं. हेच होणार होतं माझ्यासाठी, ते चांगलं आहे, तेच झालंय. आणि जे काही लोकांचं मत होतं आयुष्यावर की यार असा का दिसतोय, हा का हलत नाहीये, ह्याचं वजन का कमी होतंय, हा का टास्क खेळत नाहीये, या सगळ्याची उत्तरं आता आपण देऊच. पण ह्या सगळ्यातून जो एक ओव्हरऑल इफेक्ट आहे माझ्या लाईफवर बिग बॉसचा, करिअर वाईज, पर्सनॅलिटी वाईज, तो खूप 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 जास्त पॉझिटिव्ह. मला तुला एक गोष्ट प्रकर्षाने सांगायला आवडेल की ना, याच ठिकाणी या जिथे तू बसलास तिकडे तुझ्या एका मित्राचा सुद्धा इंटरव्ह्यू झाला होता, ओमकारचा, आणि ओमकारने सुद्धा हीच गोष्ट मला सांगितली की मी ना आता गोष्ट एक्सेप्ट करायला लागलोय. कारण का मला असं वाटतं की ना, जेव्हा 2 मित्रांचे पॉईंट्स आणि 2 मित्रांची मतं जेवढी जुळतात ना, तेवढेच सोबत केक कट करायला सुद्धा मजा येते. असं बोलायला काय हरकत नाही, कारण का ते सगळं बघितलं आहे. मला ना एक गोष्ट जाणवते की खूप लवकर घराच्या बाहेर आलास, पण जेव्हा बाहेर आलास तेव्हा इंडिया पाकिस्तानची मॅच होती, ते एक फॉर्च्युनेट गोष्ट होती की अरे ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, बाहेर आलो आणि यार चल ठीक आहे. पण असं गोष्ट होतात. बिग बॉसकडे आपण आता बिग बॉसच्या घरामध्ये ना, तुझी मैत्री तर आम्ही बघितले, तुझे ओमकारची असेल, तुझी आणि करणची असेल, तुझी आणि तन्वीची सुद्धा मैत्री खरंच खूप चांगल्या पद्धतीने दिसत होती. पण काही प्रमाणामध्ये ना ती बाहेर वेगळ्या दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होते. पण तीच तन्वी जेव्हा भयंकर कर्कश आवाजामध्ये भांडते तेव्हा आयुष संजीव एक मित्राची भूमिका काय असते, कारण का आम्हाला जेव्हा बघताना ना फक्त थोडंच दिसलेलं, पण तुम्ही 24/7 घरामध्ये होते. काय सांगशील, तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा होता या सगळ्या गोष्टीकडे? बघ, माझा आयुष्यात आणि बिग बॉसच्या घरातला जो वावर आहे तो अगदीच सेम आहे. मी काहीच बदल नाही केला त्यात. सो आयुष्यात त्याची तुझी पर्सनॅलिटी एक आहे. सो ती पर्सनॅलिटी मी बदलण्याचा प्रयत्न कधीच नाही करणार. नक्कीच. तू जर एका सर्टन डेसिबल मध्ये बोलतोस तर तू आहेस. जर मला तो पटतोयस तर मी तुझ्यासोबत आहे. जर मला तो डेसिबल नाही सहन होते, मी तुझ्यासोबत नाही. आय एम नॉट द पर्सन की मी तुला सांगेन की भाई तू जरा हळू बोलत जा. बरोबर. मला ना एवढा जोरात आवाज सहन होत नाही. आणि आय एम नॉट द पर्सन की मला येऊन कोणतरी बोलेल की आयुष्य असं शांतपणे नाही होत, तुला भांडावं लागेल. मी तुला ज्ञान देत नाहीये,
तू सुद्धा मला देऊ नकोस, हा. हा मी आहे, बरोबर तू आहेस. बरोबर हे बरोबर. माझं ठाम मत आहे गेली 27 वर्ष माझ्या आयुष्यात, आणि तेच माझं ठाम मत होतं गेली 36-37 दिवस बिग बॉसच्या घरात. त्यामुळे कोणाच्याही पर्सनल मुद्द्यांमध्ये किंवा पर्सनल बिहेवियरवर मी कधीच मत मांडलं नाही. घराचे मुद्दे असतील तर त्याच्यावर माझं मत होतं, माझा अप्रोच होता, माझा एक तरीका होता त्याला हँडल करण्याचा. आणि त्यामुळेच तुझे तन्वीबद्दल पण म्हटलं, जे नातं होतं आमचं त्यात प्रॉब्लेम हा होता की इंटेन्सिटी तिची वेगळी आहे, माझी वेगळी आहे. तिची गोष्टी हँडल करण्याची पद्धत वेगळी आहे, माझी वेगळी आहे. ती तिचा मित्र तन्वीच आहे अशा एक्सपेक्टेशन्सला कदाचित एक्सपेक्ट करत होती माझ्याकडनं. बरोबर पण बरोबर. तिचा मित्र आयुष होता. आयुष व्हेज फ्राईड राईस आणि चिकन ट्रिपल राईसचा जो फरक आहे तो आहेच. सो त्यामुळे कुठेतरी तो जो एक डिफरन्स किंवा जो खटका जो होता सो त्या इंटेन्सिटीमुळे होता. म्हणजे पॉन्टिंग आणि धोनीची कॅप्टन्सी सेम नाहीये. बरोबर बरोबर. दोघे सक्सेसफुल आहेत, हो. पण त्यामुळे दोघांची मैत्री आहे का तर नाही. पॉन्टिंग येऊन धोनीला म्हटलं की तू अग्रेसिव्ह अप्रोच ठेव, धोनीने येऊन पॉन्टिंगला म्हटलं की तू काम हो. नाही, दोघांकडे वर्ल्ड कप आहे. सो हे तसं असतं. पण दोघांकडे वेगवेगळ्या वर्षी वर्ल्ड कप आहे. त्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये काय घडतंय हे ठरवतं की तो वर्ल्ड कप कोणाला वर्ल्ड मिळतो. कप कोणाकडे जातो. येस. पण त्याच्यामुळे आता धोनी असा वर्ल्ड कप खेळतोय जिथे की अग्रेसिव्ह अप्रोच ठेवायला लागेल, तर धोनी तो वर्ल्ड कप हारेल, पण धोनी अप्रोच नाही चेंज करणार. नक्कीच. आणि दॅट इज मी, की आय विल एक्सेप्ट की माझा अप्रोच या ठिकाणी करेक्ट नाहीये, पण माझा अप्रोच चुकीचा नाहीये. द प्लेस जिथे तो अप्रोच आहे ती चुकीची आहे. सो बरोबर. बघ, मी माझी पर्सनॅलिटी जपली आणि त्या पर्सनॅलिटीमुळे ती पर्सनॅलिटी लोकांना ज्यांना आवडली त्यांनी मला 1.5 महिना आत ठेवलं, ज्यांना नाही आवडली त्यांनी 1.5 महिन्यात बाहेर काढलं. बाहेरच काढणार. सो हे ऑप्टिमिस्टिक पेसिमिस्टिक की भाई 1.5 महिना राहिला, आणि ज्यांना नाही आवडलं 1.5 महिना राहिला. नक्कीच. सो हे माझा टेकअवे आहे. नक्की. नाही, म्हणून मी सुरुवातीला बोललो ना की मला आत्ताचं आयुष्य ना खूप प्रमाणामध्ये वेगळा दिसतो. कारण का जसं तू बोलत की ना मी आता एक्सेप्ट करायला लागलो गोष्ट, आणि मी एक्सेप्ट जो दिसतोय सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये 1.5 महिना राहायला खरंच साधी गोष्ट नसते. कारण का वेगवेगळे टास्क, वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे, त्यांचा विचार करण्याचे दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी असतातच. पण या सगळ्यामध्ये ना जेव्हा मैत्री खुलत जाते ना तेव्हा ती मैत्री कुठेतरी धोकादायक सुद्धा वाटते. ओमकार सोबत सुद्धा असं काहीसं झालेलं, जेव्हा तो ओमकारला नॉमिनेट केलेलंस तर ओमकारला सुद्धा ते गोष्ट खरंच खूप जास्त फील झालेली. त्याच्या पाठीमागचा आयुष संजय या कंटेस्टंट आणि आयुष संजय एक मित्र यांचा काय विचार होता, काय सांगशील? पहिले तर आयुष संजीव ऍज अ कंटेस्टंट, ऍज अ मित्र, ऍज अ ह्युमन कधीच डिफरन्शिएट केलं नाही. बरं. देर वॉज ओनली वन आयुष संजीव अँड दॅट वॉज द रिअल सेल्फ. पहिल्या दिवशी बिग बॉस म्हणाले होते की हे फक्त माझं घर नाही, हे तुमचंही घर आहे. बिग बॉस कधीच खेळाडू किंवा कंटेस्टंट नाही म्हणाले. बिग बॉस नेहमी मला घराचा सदस्य म्हणाले. त्यामुळे डे 1 पासून ते घर माझं होतं. मी माझ्या घरी जसा राहतो, माझ्या घरी माझा जो वावर आहे, जी माझी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटी आहे, तीच मी त्या घरात वापरली. आणि बिग बॉसनी बोललेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी काळ्या दगडावरची रेघ होती. सो जेव्हा बिग बॉस सांगायचे की नॉमिनेशनचा एक निकष आहे, सो निकष म्हणजे क्रायटेरिया. सो क्रायटेरिया काय आहे की वीकेस्ट कंटेस्टंटला नॉमिनेट करायचं आहे. लास्ट नॉमिनेशनमध्ये जेव्हा हाच क्रायटेरिया होता तेव्हा मी स्वतःला पण स्पेअर नाही केलं. तेव्हा मी वीकेस्ट कंटेस्टंट होतो, मी 2 आठवडे दिसलो नव्हतो, मी काही कारणामुळे बेडवर होतो, मी टास्क केले नव्हते. मला माहीत होतं की मी माझा 100% देत नाहीये, मी कॉन्ट्रीब्यूट करत नाही, लोक माझ्याहून पुढे निघतात. सो माझा गेम वीक आहे हे मला माहीत होतं. तर मी जाऊन रुचिताला कन्व्हिन्स नाही केलं की रुचिता प्लीज मला नॉमिनेट करू नका. बरोबर. मी नाही गेलो का, कारण मी निकष फॉलो करतो. सो जर मी मला स्वतःला स्पेअर करत नाही तर मी ओमकारला का करेन? तो तर माझा मित्र आहे. आणि त्यावेळेस जरी मी ओमकारला नॉमिनेट नसतं केलं तरी तो झाला असता. सो मला असं वाटतं की ते त्याच्यासाठी पॉझिटिव्ह ठरलं. ओमकारचं जे रिॲक्शन होतं त्याच्यानंतर जो ओमकार पाहिला लोकांनी तो आठवडाभर, अनफॉर्च्युनेट की वोट्स नाही मिळाले, तो गेला, ते अनफॉर्च्युनेट आहे. पण त्या आठवड्यात जो ओमकार होता, सो मला असं वाटलं की मी नॉमिनेट केल्यामुळे आपल्याला ओमकारचा एक 2.0 व्हर्जन दिसलं. आणि मी निकष जर ते बोलले असते ना की जो वरपासून अनालिसिस करतो त्याला नॉमिनेट करा, मी जाऊन करायला नॉमिनेट केलं असतं पहिला, तोंडावर जाऊन. कारण बिग बॉस मध्ये आले, बिग बॉस जे बोलतात ते बरोबर आहे. मी म्हणजे बघ, मैत्री नातं हे सगळं असतं, पण त्याच्यावर बिग बॉसच्या ऑर्डर्स असतात. आणि मी गेम माझा हा नाहीये की ह्याच्याशी चांगलं ठेवून ह्याला मी नंतर वापरेन. मला जे प्रेझेंटमध्ये वाटलं ते मी केलं. मला त्या पॉईंटला वाटलं होतं की ओमकारचा गेम वीक आहे, त्याला मी नंतर जाऊन मॅन टू मॅन म्हटलं भाई तुला बोलावं लागेल माझ्याशी, उठ, टॉक टू मी, बोल माझ्याशी, मला तुझा गेम वीक वाटतं. त्याला सचिनजींचा वाटत होतं, म्हटलं मला नाही वाटलं त्यांचा गेम वीक, हे माझं मत आहे, ते तुझं मत आहे, मी तुझ्या मतात रिस्पेक्ट केलं. मला माहिती आहे त्यांनी मला नॉमिनेट नसतं केलं तर मी त्याला केलं नसतं, त्यांनी रागात केलं. मी म्हटलं मी त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही, तू कुराट तोडली त्याच्या माझं काहीच मत नाही, राग आहे, मान्य करतो मी. तुला आता मला मारायचंय, मार, मी हलणार नाही इकडून. बरोबर. पण हे माझं मत आहे, जे मी मांडलंय, रिस्पेक्ट इट. नक्कीच. मला शेवटच्या प्रश्नाकडे तुला आठवलं. शेवटचा प्रश्न होता की आपण गेम घेऊया, खरं खोटं. घरातल्या कंटेस्टंटचे आता जे घरामध्ये आहेत त्यांच्यावर तुला नावं सांगेल, कोण खरं कोण खोटं मला सांगायचं आहे. सुरुवात राकेश बापट. खोटं. तन्वी कोलते. खरी.
प्रभू शेळके, खोटं. रुचिता जामकर. खरी आहे. ती खरंच तशी आहे. खरंच. खरंच तशी आहे. अरे यार हे खूप स्पॉन्टेनियसली निघाला, ती खरंच तशी आहे करून. हा मी तुला तेच म्हणतोय, मी ना नाही पॉलिटिक्स करतायत, मला नाही गेम करतायत. मग राकेश बापट इन्स्पिरेशन होते माझ्यासाठी पहिले 3 आठवडे, पण ते आता जसे वागतायत ना, आता ते नाही आवडत यार मला. मग खरं कुठलं खोटं कुठलं कळत नाही. पहिले 3 आठवडे वेगळा माणूस, आता वेगळा माणूस, आता येऊन गेम खराब करतोय, गाजर फेकतोय, हे तोडतोय. पहिले असं का नाही केलं? रुचिताने केलं, तिला नावं ठेवली की तुम्ही टास्क पण कम्प्लीट. ती आतापर्यंत तशीच आहे. हा, ती तशीच आहे बघ. ती सुरुवातीपासून खराब करते, अजूनही खराब करते. ती बरोबर. खरी आहे, कारण बरोबर. ती अचानक चांगली आली तर ती खोटी होईल. खोटी होईल नक्कीच. रोशन, खरा, खूप खरं. सचिन कुमावत, अरे इधर आहे आहे ना? अरे खरा माणूस आहे, खरा माणूस. प्राजक्ता शुक्रे, खूप खरी. आणि सगळ्यांची फेवरेट राखी सावंत. ती तुला माहिती आहे का, खरं 2 राखी सावंत आहेत. अच्छा, हो हो हो. एक नाहीये, एक बरोबर. खरी, एक खोटी. हा. खरी जेवण करते, हा. खोटी ते जेवण पचू देत नाही. हे भारी आहे, हे भारी आहे. आणि ऍक्च्युली ते तशी आहे सुद्धा. Danger Like, आहे. खरंच खूप बरं आहे. तुर्तास मी थांबतोय कारण का खूप पत्रकारांना तुझ्यासोबत गप्पा Yes, मारायच्या yes, आहेत. yes, तोपर्यंत तर धन्यवाद लेट्सअपसोबत गप्पा मारल्याबद्दल. Thank you. आणि एक नवीन प्रवास सुरू होता आयुष्याचा, जो आम्हाला बघायला सुद्धा आवडेल, आणि त्या प्रवासामध्ये थोड्याफार प्रमाणात आपण भेटू सुद्धा. तोपर्यंत तर धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थोडं नाही, आपण खूप भेटू. नक्कीच. खूप काम करणार मी, आपण खूप भेटूया. आणि लेट्सअपचे खूप खूप धन्यवाद. आणि याद्वारे महाराष्ट्राचे पण पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. खूप थँक्यू. थँक्यू सो मच.